सकाळची सगळ्यात महत्त्वाची बातमी अजून सुद्धा नाशिकमध्ये बंडखोरी शमलेली नाही। गणेश गीते यांनी म्हटलंय की मी माघार घेतो, पण गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू आहे। गणेश गीते यांच्यासोबत शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, मंत्री दादा भुसे, सुहास कांदे यांची बैठक सुरू झालेली आहे। थेट या संदर्भात आपण बोलूया। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सुवर्णाच्या हॉटेलमध्ये या वाटाघाट्या सुरू आहे, राजकीय खलबतं सुरू आहे। त्याच नाशिकच्या एका हॉटेल बाहेर आम्ही आहोत। या हॉटेलचा हा एंट्रन्स आहे। या हॉटेलच्या आतमध्ये काही वेळापूर्वी गणेश गीते दाखल झाले। गणेश गीते या हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच मंत्री दादा भुसे त्या ठिकाणी होते, त्याचबरोबर सुहास कांदे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी होते। तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील, महानगर प्रमुख असतील, हे सगळेच लोक या ठिकाणी दाखल झालेले होते। आत्ता काही वेळापूर्वी गणेश गीते हे या ठिकाणी दाखल झालेले आहे। गणेश गीते यांच्यासोबत त्यांची बैठक होती। त्याचबरोबर जे उमेदवार आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू किशोर दराडे हे देखील काही क्षणापूर्वी या हॉटेलमध्ये आले। माझ्या मागच्या बाजूला आपण हा वाहनांचा ताफा बघतोय। ह्या मंत्री दादा भुसे यांची ही वाहनं आहे, त्यांचा ताफा आहे। माझ्या मागच्या बाजूला आणखी काही गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ही गणेश गीते यांची गाडी आहे जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। तर माझ्या मागच्या बाजूला आणखी एक मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातली ही वाहनं जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात। या हॉटेलच्या आतमध्ये या सगळ्या वाटाघाट्या सुरू आहे, सगळी राजकीय खलबतं सुरू आहे। गणेश गीते, गोकुळ गीते यांची माघार घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आता केला जातोय। विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे नेते या माघारीसाठी प्रयत्नशील आहे। हा सगळा ताफा जो आपल्याला माझ्या मागच्या बाजूला वाहनांचा दिसतोय, हा सगळा ताफा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी प्रयत्न जे आहे ते केले जात आहे। आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे या ठिकाणी येतं, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आपण यांना बोलवलंय। गणेश गीतेंना काय प्रयत्न चालू आहे? निश्चितपणानं महायुतीचा धर्म गणेश भाऊ गीते पाळतील, कारण या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी, सामंत साहेबांनी सर्वांनी त्यांना सांगितलेले आहे त्यांना महायुती म्हणून त्यांचा धर्म पाळणं। आता जी आतमध्ये बैठक सुरू होती त्या बैठकीला कोण कोण आहे मी माहिती नाही मला, मी पण आत्ताच आलेलो आहे। आम्ही भेटूया, भुसे साहेब असतील, सामंत साहेबांनी भेटूया लवकरच। आपण बघतोय हे जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे, ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहे। हा ताफा बघतोय, हा सुहास कांदेंच्या गाड्यांचा ताफा आहे, मंत्री दादा भुसे यांच्या गाड्यांचा ताफा आहे, पोलिसांचा कॅन्वाय देखील या ठिकाणी लागला आहे। आणि या हॉटेलमध्ये हे सगळे राजकीय खलबतं आता सुरू आहे, वाटाघाटी केली जाते। गणेश गीते यांना या बैठक हॉटेलमध्ये काही शब्द दिला जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे मात्र नॉट रिचेबल आहे, ते कुणाच्याही संपर्कात नाही आहे आणि त्यामुळे गोकुळ गीते कधीपर्यंत संपर्कात येतील, कधीपर्यंत माघार होईल हे अद्यापही स्पष्ट नाही आहे। कारण माघारीला दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि आता बरोबर 1 वाजलेला आहे, म्हणजे अर्थात अजून केवळ 2 तास जे आहे ते माघारीसाठी शिल्लक आहे। आणि 2 तासाच्या माघारीची वेळ शिल्लक असताना अशा पद्धतीनं जोरदार वाटाघाटी, जोरदार राजकीय खलबतं जे आहे ते नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हॉटेलमध्ये अशा स्वरूपाच्या या बैठका केल्या जातात। या बैठकीत जर तोडगा निघाला तर गीते बंधूंपैकी दोन्ही बंधू माघार घेणार की एकच गीते माघार घेणार आणि ही निवडणूक होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं भविष्य या हॉटेलमध्ये ठरणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये जर या हॉटेलमध्ये वाटाघाटी सक्सेस झाली, यशस्वी झाली, तर मात्र गीते बंधू माघार घेतील आणि ही निवडणूक जी आहे ती जवळपास बिनविरोध होईल अशा स्वरूपाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही। कारण 9 उमेदवार होते, त्यापैकी 5 ते 6 उमेदवारांनी आत्तापर्यंत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली। केवळ 2 गीते बंधू आणि आणखी एक उमेदवार जे आहे ते माघारीसाठी शिल्लक आहे। मात्र या 2 बंधूंची जर माघार झाली तर इतर उमेदवारांची माघार दराडे बंधूंनी त्यांची पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि त्या ठिकाणी इतर सगळ्या उमेदवारांची माघार जी आहे ती घेण्यासाठीची यंत्रणा त्यांनी तयार ठेवलेली आहे। त्यामुळे गीते बंधूंची माघार झाली तर उर्वरित सगळ्या माघारी होतील आणि ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध होईल। मात्र गीते बंधूंपैकी गोकुळ गीते निवडणूक लढण्यावरती ठाम आहे, ते नॉट रिचेबल आहे। गणेश गीते हे त्यांचे बंधू या बैठकीसाठी आलेले आहे। या बैठकीला मंत्री दादा भुसे आतमध्ये आहे, सुहास कांदे आतमध्ये आहे, त्याचबरोबर अजय बोरस्ते आतमध्ये आहे, उपमहापौर जे नाशिकचे विलास शिंदे ते देखील आतमध्ये आहे आणि तिकडनं भाजपकडनं गणेश गीते या ठिकाणी आहे, त्याचबरोबर गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले निलेश बोरा देखील आतमध्ये आहे। या
या सगळ्यांमध्ये आता वाटाघाटा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचं जे भविष्य आहे पुढच्या 2 तासातलं ते या हॉटेलमध्ये ठरेल। 2 तासामध्ये जर या माघारी झाल्या तर मात्र ही निवडणूक पुढे जाणार नाही, मात्र माघार झाली नाही तर मात्र ही निवडणूक पुढे जाईल आणि जोरदार रंगतदार अशा स्वरूपाची निवडणूक नाशिक विधान परिषदेची येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल। सुवर्णा, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता या ठिकाणी लक्ष्मण, आपण पाहतोय की आता हॉटेलमध्ये बैठकी सुरू आहे, 3 वाजेपर्यंत वेळ आहे। हॉटेलमधनं नेमकी चर्चा काय सुरू आहे, काही माहिती बाहेर आली आहे का? हो सॉरी मृगा, आपण बघतोय की नाशिकचं हे जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये ह्या बैठका सुरू आहेत। साधारणतः अर्धा तासापूर्वी गणेश गीते या ठिकाणी दाखल झाले। ते थेट मुंबईवरून नाशिकला आले, घरी गेले आणि घरून ते त्यांच्या पत्नीसोबत ज्या नगरसेविका आहे नाशिक महानगरपालिकेच्या त्यांचं देखील मतदान आहे त्यांना घेऊन ते या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहे। मात्र ते येण्यापूर्वी या हॉटेलमध्ये आतमध्ये मंत्री दादा भुसे त्या ठिकाणी होते, सुहास कांदे त्या ठिकाणी होते। पुन्हा एकदा या वाहनांचा ताफा मृगा मी आपल्याला दाखवतो। हा जो ताफा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय हा मंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा आहे। मागच्या बाजूला जी गाडी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये ही गाडी गणेश गीते यांची गाडी आहे आणि ह्याच गाडीमधनं गणेश गीते हे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यानंतर आतमध्ये ही बैठक आता सुरू आहे। या बैठकीला गणेश गीते येण्यापूर्वीच या हॉटेलमध्ये हे सगळे मंत्री असतील आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील हे गणेश गीते यांची वाट बघत होते। गणेश गीते काही वेळापूर्वी आले, त्या पाठोपाठ नरेंद्र दराडे जे शिंदेच्या सेनेचे उमेदवार आहे त्यांचे बंधू किशोर दराडे हे देखील त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एक जोरदार घडामोडी सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। या हॉटेलमध्येच निवडणुकीचं गणित ठरणार आहे। विधान परिषदेची नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार की या निवडणुकीमध्ये आमने सामने होणार, गीते बंधू आणि दराडे जे आहेत ते आमने सामने येणार, हे सगळं जे आहे ते या निवडणुकीचं गणित जे आहे ते या हॉटेलच्या आतमध्ये ठरणार आहे। त्याची ही सगळी तयारी जी आहे ती अगोदरपासून या ठिकाणी करण्यात आलेली होती। आता देखील आतमध्ये हे सगळे पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांच्या बैठका आतमध्ये सुरू आहे आणि या बैठकांच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। एकूणच जर आपण बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे। मृगा, जर आपण बघितलं तर यामागे एक राजकीय गणित जे आहे ते देखील सांगितलं जात आहे। कारण जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपच्या उमेदवारासमोर आपला उमेदवार अद्यापही कायम ठेवलेला आहे, त्या ठिकाणची माघार झालेली नाहीये। जोपर्यंत नाशिकची माघार होत नाही तोपर्यंत जळगावची माघार होणार नाही आणि जोपर्यंत जळगावची माघार होत नाही तोपर्यंत नाशिकची माघार होणार नाही। अशा स्वरूपाचं दबाव तंत्र जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडनं आणि भाजपकडनं एकमेकांवरती नाशिक आणि जळगावच्या जागेबाबत वापरलं जात आहे। मात्र अशा स्वरूपाचं दबाव तंत्र एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मात्र वाटाघाटी असेल, तडजोडी असेल त्या या हॉटेल्समध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश गीते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। नरेंद्र दराडे हे जे उमेदवार आहेत त्यांचे बंधू किशोर दराडे देखील या बैठकीला आतमध्ये उपस्थित आहेत। ते देखील काही वेळापूर्वी हॉटेलच्या आतमध्ये आले आणि गणेश गीते देखील त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आत्ताच्या हॉटेलच्या या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का, मार्ग निघतो का, ही बैठक यशस्वी होती का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। कारण मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आहे, मंत्री दादा भुसे नाशिकमध्ये आहे, मंत्री गुलाबराव पाटील तिकडे जळगावमध्ये प्रयत्न करतायत। त्यामुळे एकूण जर या निवडणुकीमध्ये बघितलं तर महायुतीमध्येच ओढताण पाहायला मिळते, संघर्ष पाहायला मिळतोय। त्यामुळे महायुतीमधला हा 2 पक्षांमधला जो संघर्ष आहे तो येणाऱ्या काळामध्ये अधिक वाढणार की या निवडणुकीच्या दरम्यान ह्या माघारीनंतर तो कमी होणार हे पुढच्या काही तासामध्ये समजणार आहे। केवळ 2 तास माघारीसाठी शिल्लक आहे आणि त्या 2 तासांच्या अगोदर अशा पद्धतीनं जोरदार वाटाघाटी, जोरदार राजकीय समीकरणं जी आहेत ती बदलताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पुढच्या 2 तासामध्ये काही वेगळी गणितं समोर येतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद लक्ष्मण सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 3 वाजेपर्यंत वेळ आहे, 3 वाजता नेमकं काय होतंय, निवडणूक बिनविरोध होतीये का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या नाशिकमध्ये अगदी जोरदार हालचाली सुरू आहेत। आमचे मित्र उदय सामंत ज्यावेळेला नाशिकला आले त्यावेळेला गणेश गीते मुंबईला माझ्याकडे त्या ठिकाणी होते। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो, शिंदे साहेबांनाही त्या ठिकाणी भेटलो, कुठलाही तिढा नाही आहे। आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतोय, थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल। गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे।